व्हायचं. हो, चालेल ना. आवाज येते ना त्याचे? येतोय येतोय ओम व्यवस्थित आहे. अज्ञान ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आजच्या गीता जीवनीच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण 9वा अध्याय पाहणार आहोत। आपण पाहिलं की पहिल्या 6 अध्यायांमध्ये भगवंत कर्म, ज्ञान आणि ध्यान योगावर बोलतात। शेवटचे जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये भगवंत प्रकृती, पुरुष आणि अन्य प्रकारच्या ज्ञानाविषयी बोलतात। परंतु मधले जे 6 अध्याय आहेत त्याच्यामध्ये भगवंत भक्ती योगाविषयी बोलतात, भक्तीची माहिती सांगतायत। आणि म्हणूनच यांना या अध्यायाचं नाव आहे परमगुह्य ज्ञान। सँडविच आपण खातो ना, तर त्या सँडविच मध्ये वरच्या बाजूला ब्रेड असतो आणि खालच्या बाजूला पण ब्रेड असतो, परंतु जे मसाला असतो, ज्या भाज्या असतात त्या मधल्या भागात असतात आणि तो मधला भाग अत्यंत टेस्टी असतो। तसंच हे भगवद्गीतेचं जे परमगुह्य ज्ञान आहे ना, तर ते मधल्या भागामध्ये भगवंतांनी ठेवले, कारण ते सिक्रेट आहे। आपण कुठूनही भगवद्गीता वाचायला कदाचित काही जणांनी आजच पहिल्यांदा जॉईन केला असेल क्लास, आणि ते परमगुह्य ज्ञान सर्वप्रथम ऐकतायत भगवद्गीतेचं। कुठूनही चालू केली भगवद्गीता वाचायला तर त्यातून ज्ञान हे मिळतेच, पण परमगुह्य ज्ञान हे भगवंत अर्जुनाला येथे सांगतायत। त्यातलं 9वा अध्याय हा सर्वात सिक्रेट गोष्ट भगवंत सांगतायत अर्जुनाला। मग ते म्हणतात ते अर्जुनालाच का सांगतायत, तर अर्जुन हा त्यांचा प्रिय मित्र आहे आणि त्यांचा सखा पण आहे, त्यांचा मित्र पण आहे, सखा पण आहे आणि भक्त पण आहे चांगला। म्हणून भगवंत अर्जुनाला हे परमगुह्य ज्ञान देत आहेत। आणि एवढंच त्याचं क्वालिफिकेशन नाही, एक शुद्ध भक्त असल्या कारणानं त्याच्या हृदयामध्ये ईर्ष्या नाही आणि द्वेष नाहीये। भगवंत भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात म्हणतात बघा, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र कर्म करुणेवच निर्ममो निरहंकारो समदुःख सुखशमी। म्हणजे जो सुख दुःखात स्थिर आहे, समभाव राखतो, जो सर्वांचा मित्र आहे, असा व्यक्ती भगवंतांना प्रिय आहे। आणि मग हा अर्जुनाच्या मनात स्वतः भगवंतांच्या स्वामित्वाला आव्हान देण्याची इच्छा नाहीये किंवा त्याच्या मनात ईर्ष्या आणि द्वेष नाहीये, म्हणून हे परमगुह्य ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगतायत। तर आज आपण 9व्या अध्यायातला 17वा श्लोक पाहणार आहोत। पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यं पवित्रम ओंकार सामयजुरेव च। मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे। मी नेय, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे। तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे। तात्पर्य: संपूर्ण चराचर सृष्टी ही श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विविध
क्रियांची अभिव्यक्ती आहे. भौतिक जगतात श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती असणाऱ्या जीवांशी आपण विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो. प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यांच्यापैकी काही जण आपल्याला आपले माता, पिता, पितामह, पोषण करता वाटतं इत्यादी आहेत असे वाटतं, परंतु ते श्रीकृष्णांचे अंश आहेत. म्हणून आपण आपल्या मात्या पित्याप्रमाणे प्रतीत होणारे हे सारे जीव श्रीकृष्णच आहेत. या श्लोकातील धाता शब्दाचा अर्थ सृष्टीकर्ता असा आहे. केवळ आपले माता पिता श्रीकृष्णांचे अंश आहेत असे नाही, तर धारण करता पितामह इत्यादी सुद्धा हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. वस्तुतः सर्व जीव हे श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहेत. म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती हे आहे. वेदाध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांची क्रमशः प्राप्ती करून घेणे होय. ज्या योगे आपण शुद्ध होतो आणि आपल्याला आपण स्वरूपावस्थेत स्थिर होतो, ते तत्व म्हणजे विशेष करून श्रीकृष्णच आहेत. त्याचप्रमाणे वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळे असा जीव म्हणजे श्रीकृष्णच आहेत. सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्ण आहेत. म्हणून कृष्ण प्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या 4 वेदांमधील सर्व मंत्रात प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे. म्हणून तो मंत्रही श्रीकृष्णच आहे. बघा, या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद जेव्हा आपण हे तात्पर्य वाचतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्या आसपास जे काही आहे ना, आपले माता आहेत, आपले पिता आहेत, आपले आजी आजोबा किंवा आपले मित्र असतील, ते सगळे कृष्णच आहेत असं इथं म्हटलंय. परंतु कोणी जर असा नवशिक्या व्यक्तीने जर हा श्लोक वाचला तर त्याला असं वाटतंय की मी स्वतः भगवंत आहे आणि कारण मी कृष्ण आहे, मी भगवंत आहे आणि जर मी भगवंतांची पूजा करत राहिलो तर मी स्वतः कृष्ण होईन. मग प्रभुपाद या श्लोकात त्या मायावादाचं खंडन करतात आणि प्रभुपाद सांगतात की आपण कृष्ण नाही तर आपण कृष्णांचे अंश आहोत. कारण आपण भगवंत होऊ शकत नाही. मग अंश आणि पूर्ण हे भिन्न असतात. आता समजा आपल्या शरीराचं उदाहरण घेऊ. एखाद्या व्यक्तीचा शरीराचा हात निखळून पडला आणि आपण जेव्हा तो हात पाहतो तेव्हा आपण काय म्हणतो, हा हात आहे, पण हा हात कुणाचा आहे, तर कुणाच्या तरी शरीराचा, मानवी शरीराचा हा एक भाग आहे असं म्हणतो. त्या हाताला स्वतंत्र अस्तित्व राहतं का? जोपर्यंत या शरीराशी जोडलेला आहे तोपर्यंत त्याला अस्तित्व आहे. परंतु जेव्हा या शरीरापासून तो अलग होतो तेव्हा तो हात हा केवळ हात राहतो आणि त्याची ओळख सुद्धा हा कुणाच्या तरी शरीराचा भाग आहे अशी त्याची ओळख होते. म्हणजे एखाद्या अंशाची ओळख ही त्याच्या पूर्णाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अंशाची म्हणजे शरीराच्या त्या तुटलेल्या भागाची ओळख त्या पूर्ण शरीराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तर आपण ही भगवान श्रीकृष्णांचे केवळ अंश आहोत. भगवंतांच्या शरीरा अस्तित्वा व्यतिरिक्त, भगवंतांच्या शक्ती व्यतिरिक्त आपले काहीच अस्तित्व नाही. मग ह्या सगळ्या जगातल्या ज्या चर गोष्टी आहेत, अचर गोष्टी आहेत, या सगळ्या भगवंतांनी निर्माण केले आहेत. म्हणजे पर्वत असतील, नद्या असतील, ही सगळी सृष्टी असेल, ती सगळं भगवंतांनी निर्माण केली आहे. आणि मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी हे सुद्धा भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. आपण त्यांचे अंश आहोत. भगवंत परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयात स्थित आहेत. आणि सर्व कृष्ण आणि सर्वच भगवंत आहेत हे ज्ञान इथं प्रभुपादांनी खंडित केले. आणि इथं भगवंत सांगतायत की मी या जगाचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. पहिल्यांदा ते सांगतायत की पिता, माता, आधार आणि पितामह आहे. बघा, हे 4 आपण कसं समजून घेऊ शकतो ह्याला 4 प्रकारे. तर भगवंत सांगतात की मी सर्वांचा पिता आहे. पिता म्हणजे कोण, तर जो पालन करतो, जो आपल्याला उत्पन्न करतो, ज्याच्याद्वारे आपण येतो. तर ही सृष्टी सगळी भगवंतांनी निर्माण केली. वृक्ष, चेतन वस्तू, अचेतन वस्तू, पशु, पक्षी, प्राणी, नद्या
सगळ्या वस्तू निर्माण करणारे भगवंत जे आहेत ते आपले पिता आहेत. ब्रह्मांडाचे पिता आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत. मग पित्याचं सगळ्या पुत्रांवर स्वाभाविक प्रेम असतं. पित्याला सांगावं लागत नाही की आपल्या पुत्रावर प्रेम कर. त्याप्रमाणे भगवंतांचं सुद्धा सर्व जीवांवर सारखंच प्रेम आहे. परंतु जो पुत्र त्यांच्या आज्ञांचे पालन करतो त्यांच्यावर पित्याचं अधिक प्रेम असतं. म्हणून जशी आपण भगवंतांची शरण घेऊ तेवढंच फळ सुद्धा भगवंत आपल्याला प्राण. जर आपण भगवंतांचे आदेश 10% पालन केले तर भगवंत आपल्याला 10%च फल प्रदान करतील. जर आपण 50% पालन केले तर 50% फळ देतील. परंतु जर आपण 100% भगवंतांच्या आदेशाचं पालन केलं तर भगवंत आपल्याला 100% फळ देतील. आणि मग हे आदेश कुठे मिळतील आपल्याला तर भगवद्गीतेत मिळतील. या भगवद्गीतेच्या आदेशांचं आपण आपल्या जीवनात जेव्हा पालन करू तेव्हा भगवंत आपल्याला तसं फल प्रदान करतील. कारण भगवंत हे आपले पिता आहेत आणि ते पुत्रवत आपल्या सगळ्या भक्तांवर प्रेम करत असतात. भगवंत आई कशी आहे तर आई काय करते आपल्याला जन्म देते, आपल्याला हे शरीर देते. तर आई मुलाला जन्म देते, त्याचं भरण पोषण करते, त्याला खायला घालते, प्यायला घालते, त्याला झोपवते. आणि जीव पण असेच आहेत. जीवाला कोण जन्म देतं तर भगवंत जन्म देतात. आपल्या कर्मानुसार आपली जशी कर्म आहेत तशा प्रकारे वेगवेगळ्या योनीमध्ये आपल्याला जन्म मिळतो. पशु पक्षी कीटक जसं आपलं कर्म असेल तसं आपल्याला जन्म होतो. प्रत्येकाला शरीराची आवश्यकता असते. शरीराशिवाय आपलं तर ते शरीर आपल्याला भगवंत प्रदान करतात आणि भगवंत आपले पालन पोषण पण करतात. मग भगवंत हे आश्रयदाता आहेत. आश्रयदाता कसे आहेत भगवंत तर भगवंत संसाराला धारण करतात, या सगळ्या संसाराला. म्हणजे प्रत्येक लोकात आपण आता पाहिलं मागच्या वेळेस ब्रह्मलोकामध्ये म्हणजे वेगवेगळे जे लोक आहेत, जी चराचर सृष्टी आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे लोक आहेत त्या प्रत्येक लोकात भगवंत स्वतः प्रवेश करतात. आणि त्यांच्यामुळं ते सगळे लोक सगळे ग्रह एकाच स्थानी स्थित आहेत भगवंतांमुळं. त्यामुळं भगवंत हे सगळ्यांचे आश्रयदाता आहेत. मग भगवंत पितामह आहेत सर्वांचे. तर आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की गर्भोदक शाही विष्णूंच्या नाभीतून कमलनाल उत्पन्न होते, त्याच्यामधून ब्रह्मदेवांचा जन्म होतो. त्या कमलनालेमध्ये अनेक लोक आहेत. त्या ह्याच्यामध्ये कमळामध्ये सगळे लोक आहेत त्या कमळामध्ये. आणि त्या सगळ्यांचे ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करतात. आणि त्या ब्रह्माजींचे पिता कोण आहेत तर श्रीकृष्ण आहेत. म्हणून ब्रह्माजींचे ते पिता आहेत, त्या नात्याने ते आपले सगळ्यांचे पितामह आहेत. भगवंत सगळ्यांचे पितामह आहेत. इथे भगवंत हे सगळ्यांचे पितामह आहेत असं सांगितलं आहे. मग भगवंतांचे आपण अंश आहोत असं सांगितलंय. तर भगवंतांचे अंश आहोत म्हणजे भगवंतांचे 2 प्रकारचे अंश असतात. एक म्हणजे स्वांश आणि दुसरं म्हणजे विभिन्न अंश. तर स्वांश म्हणजे स्वअंश म्हणजे विष्णू तत्व, नारायण रूप, भगवंतांचे जे वेगवेगळे अवतार आहेत ते स्वांश मध्ये येतात. आणि दुसरं म्हणजे विभिन्न अंश. विभिन्न अंश म्हणजे पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्णा म्हणजे विभिन्न अंश. पार्ट आहे म्हणजे आपण भगवंतांचा अंश आहोत आणि परंतु आपण भगवंतांचा पार्ट आहे पण भगवंतांपासून विभिन्न आहोत. म्हणूनच आपण जीवतत्व आहे आणि हे जीवतत्व भगवंत होऊ शकत नाही. प्रभुपाद इथं वारंवार सांगतायत की जीव हा भगवंत होऊ शकत नाही. बघा का असं प्रभुपाद सांगतायत. कारण इथं जेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगतात की तुला जरी माहित नसलं, अर्जुनाला म्हणतात, परंतु मला अनेकानेक जन्म आठवत आहेत ज्यावेळी आपण एकमेकांचे मित्र होतो आणि हे ज्ञान तुला मी देत आहे. मला आपले मागचे सगळे जन्म आठवत आहेत. आपण बघतो आपण दुसऱ्याच्या मनातील जाणू शकत नाही. आपल्याला आपलं वर्तमान माहित आहे का नाही, आपलं भविष्य माहित आहे का नाही. आपल्याला कधी कधी आपल्याला 4 दिवसापूर्वी आपण काय खाल्लं तेही आठवत नाही. म्हणून आपण काय आहोत तर आपण जीवतत्व आहोत. भगवंतांना मात्र आपल्या पूर्वजन्मीचे सर्व क्रियाकलाप लक्षात आहेत, सर्व लीला लक्षात आहेत. मग भौतिक जगात जेव्हा एखाद्या मुलाचा जन्म होता ना तेव्हा माता पिता त्या मुलाला जन्म देतात, परंतु त्याला भौतिक शरीर देतात. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे.
भगवंत इथं सांगतायत की मीच या ब्रह्मांडाचा माता पिता आणि पितामह आहे. बघा, रेल्वे आपण पाहतो, रेल्वेला डबे असतात सगळे, एक डबा दुसऱ्या डब्याला खेचून घेऊन येतो, पण सगळ्या डब्यांच्या पुढे इंजिन असतं. त्या इंजिनाला कोणी खेचतं का? तर इंजिनाला कोणी खेचत नाही. इंजिन स्वतः चालतं पुढं आणि बाकीचे डबे एकमेकांना सोबत घेऊन येतात. मग हे इंजिनाला कोणी खेचत नाही. तर भगवंत हे इंजिन आहेत. आणि आपण म्हणू की कृष्णांना पण माता पिता होते, रामांना पण माता पिता होते, मग हे कसं काय? तर भगवंत इथं अवतार घेतात तेव्हा भगवंत स्वतः संबंध बनवतात, परंतु भगवंत हे निर्माते आहेत. सर्व गोष्टींचे सृजन भगवंत करतात. भगवंत म्हणतात की अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते. सर्व काही माझ्यापासून उत्पन्न होतो, असं भगवंत सांगतात. आपण अनेक प्रकारचं ज्ञान ग्रहण करतो. आपल्याला कुठंतरी पोहोचायचं असतं. कुठं पोहोचायचंय, त्याचं लक्ष काय? तर आपलं लक्ष आहे भगवान श्रीकृष्ण. पण भगवंत म्हणतायत की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. आणि मला कसं जाणायचंय, तर वेदांनी काय करायचंय, तर वेदांनी मला जाणायचंय. इथं भगवंत सांगतायत की वेदांनी आपण काय करू शकतो, तर वेदांनी मला जाणू शकता तुम्ही. आपल्याला सगळ्यांना वाटतं की वेद वाचावे, परंतु वेद जाणण्याची आणि समजण्याची आपली योग्यता नाहीये. आपल्याला वेळ पण खूप कमी आहे. कारण आपण पाहिलं की काल कलियुगाची लक्षणं प्रभूजींनी सांगितली. कलियुगात आयुष्य कमी आहे आणि आपली बुद्धी पण तेवढी नाहीये की आपण वेद जाणू शकू. आज झोपू की उद्या उठू की नाही याची आपल्याला गॅरंटी नाहीये. मग वेदांनी जाणण्यायोग्य काय आहे? तर प्रभुपाद इथं आपल्याला सांगतायत की वेदांनी जाणण्यायोग्य भगवान श्रीकृष्णच आहेत. भगवंतांना जाणणे म्हणजे तरी काय? तर प्रभुपादांच्या कृपेमुळे आपल्याला सहज हे प्राप्त झाले. प्रभुपाद सांगतात की भगवंतांच्या नावाचं कीर्तन करणं म्हणजे भगवंतांना जाणणे. तर हरिनामाच्या माध्यमातून आपण भगवंतांना समजू शकतो. आणि कलियुगातील सर्वात मोठा सर्वात महत्वाचा आणि सोपा उपाय प्रभुपादांनी इथं सांगितलाय की कलियुगात अनेक दोष आहेत, पण त्यातला एक गुण आहे, तो म्हणजे भगवंतांचं नाम. आणि हे नामस्मरण आपण करू शकतो. मग शुकदेव गोस्वामी सांगतात की कलियुग हे दोषांचा आगार आहे, परंतु त्याच्यात एक महान गुण आहे, ते म्हणजे कीर्तनादेव कृष्णस्य. म्हणजे आपण कृष्णांचे कीर्तन जर केले तर आपण हा भवसागर पार करू शकतो. आपण वेगवेगळ्या युगातील युगधर्म आतापर्यंत भगवद्गीतेचे हे वेगवेगळे श्लोक ऐकताना आपण पाहिले की सत्ययुगामध्ये ध्यानधारणा होती, त्रेतायुगामध्ये यज्ञ होते, द्वापार युगामध्ये अर्चा विग्रहांची पूजा सांगितली आहे, पण कलियुगातील एकमेव उपाय म्हणजे हरिकीर्तन आहे. तर आपण भगवंतांना जाणण्यासाठी कीर्तन करायला हवं. कोणी आता आम्ही 16 माळा जप करतो, पण काही जण 4 माळा करत असतील, 5 माळा करत असतील, काहींनी अजून सुरुवात केली नसतील. परंतु 7 दिवस 4 माळा करून पहा आणि भगवंतांच्या या महामंत्राचा जपाचा प्रभाव आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यात जाणवेल. जीवनात 2 गोष्टी महत्वपूर्ण आहेत. एक म्हणजे आपली बर्थडे, म्हणजे आपण जन्माला जेव्हा आलो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण या संसारात का आलो हे ज्या दिवशी आपल्याला याची जाणीव होते ना, की आपण या संसारात का आलो, हा प्रश्न आपल्याला ज्या दिवशी प्रश्न, बऱ्याच जणांना हा प्रश्न कधी पडतच नाही, पण जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडतो ना, आपण या संसारात का आलो, ती तिथी एक महत्वाची आहे. कारण मनुष्य जीवनाचा उद्देश आपण जाणायला पाहिजे. आणि जर मनुष्य जीवनाचा उद्देश जर आपण जाणला नाही तर आपण पशूंप्रमाणे आहे. तिथं एक श्लोक आपण ऐकतो की आहार निद्रा भयमैथुन येत सामान्य येतात पशुभी नराणाम, धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभी समाना. म्हणजे श्रीमद भागवतात मनुष्याला 2 पायांचा पशु म्हटलं आहे. कारण जर आपण मनुष्य देह हा दुर्लभ मानव जन्म मिळून सुद्धा जर आपण धर्माचं आचरण केलं नाही तर आपण पशु आहोत. कारण विद्या नाही, तप नाही, ज्ञान नाही, गुण नाही, शील नाही, असं जर आपल्याकडं असेल
तर आपण असा व्यक्ती म्हणजे मर्त्य लोकात भारा समान आहे. म्हणजे एखादं मनुष्य रूपातलं तो हरिण आहे, जे विनाकारण चरत बसलेला आहे आणि म्हणजे जड वस्तू आपल्याला उचलायची इच्छा होत नाही बघा. तसं की आपला जड देह आहे ना, तो भगवंतांच्या सेवेत लावण्याची आपली इच्छा होत नाही. आणि इथं धर्माचं एक सांगितलेलं आहे की धर्म, खरा धर्म कोणता, असं आपल्याला वाटतं की हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे आणि ईसाई असे वेगवेगळे धर्म आहेत. आपल्याला वाटतं की हे धर्म आहेत, पण हे सगळे शरीराचे धर्म आहेत. लहान मुलाला जन्मताच माहित असतं का आपण कुठल्या धर्माचे आहोत? तो ज्या कुटुंबात गेलाय, ज्या व्यक्तींच्या सहवासात वाढलाय, त्या व्यक्तींमुळे त्याला समजतं की आपण आपल्या ह्या धर्माचे आहोत. पण हे सगळं जाणता जाणता आपल्या आत्म्याचा धर्म काय आहे हे आपण विसरतो, मूळ धर्माला विसरतो. त्यामुळं आपण खरा धर्म तर भागवताच्या पहिल्या अध्यायात सांगितलंय की धर्माबाबत सांगितलं आहे की दुसऱ्या श्लोकामध्ये पहिल्या अध्यायाचं सांगितले की हिंदू मुस्लिम हे एवढे धर्म नाहीयेत, तर राष्ट्रधर्म, मातेसाठी धर्म, पित्यासाठी धर्म, देश धर्म, समाज धर्म, पुत्र धर्म, परिवार धर्म, हे सगळे वेगवेगळ्या धर्मांची नावं सांगितली. पण या सगळ्या धर्मांना कैतव धर्म असं म्हटले. कैतव धर्म म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात चीटिंग रिलीजन, म्हणजे फसवण्याचे धर्म आहेत हे सगळे. म्हणजे हे सगळे धर्म आपल्याला भगवंतांना शरण जाण्यास शिकवत नाहीत, भगवंतावर प्रेम करायला शिकवत नाहीत, म्हणून ह्याला कैतव धर्म असं म्हटलंय. मूळ रूपात धर्माची व्याख्या अशी आहे की धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम, म्हणजे भगवंतांना जाणण्याची प्रक्रिया म्हणजे धर्म. तर आपण भगवंतांना कसं जाणलं पाहिजे, तर मी कोण आहे, भगवंत कोण आहे, किंवा भगवंतांचा आपल्याशी काय संबंध आहे, म्हणजे संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. आणि हे समजल्यानंतर मग भगवंत आपले पिता, माता, पितामह, आश्रय आहेत. हा आपला संबंध जेव्हा त्यांच्याशी प्रस्थापित होतो ना, तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयोजन काय आहे, तर हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या हरे कृष्ण महामंत्रानं आपण भगवंतांपर्यंत पोहोचायला हवं. आपण वेदांनी जाणण्यायोग्य काय आहे, तर वेदांनी जाणण्यायोग्य कृष्ण भगवंतच आहे. असं म्हणतात की सर्व पाप्यांमध्ये श्रेष्ठ पापी जरी असला आणि तो जेव्हा हे जाणतो की भगवंत वेदांनी जाणण्यात कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, तो सुद्धा हा भवसागर पार करू शकतो. म्हणजे भगवंतांपेक्षा शुद्ध असं कोणीच नाहीये. आपण मंत्र म्हणतो बघा, ओम अपवित्रो पवित्रो वा सर्वावस्थाम गतो पिवा यस्मरम पुंडलिकाक्षम सबाह्य अभ्यंतर शुची. म्हणजे भगवंताच्या नावाने आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो. भगवंतांपेक्षा शुद्ध कोणी नाहीये. वराह अवतार झाला भगवंतांचा. आपण भौतिक जगातलं जर डुक्कर बघितलं ना, आपल्याला किती किळस येते. पण जो वराह अवतार धारण केला भगवंतांनी, त्यांचं जल इतकं शुद्ध होतं की ऋषीमुनींनी त्याला डोक्यावर धारण केलं आणि सगळा सुवास त्यांच्या शरीरातून बाहेर पडत होता. म्हणजे आपण पाहतो की भगवंत परम पवित्र आहेत. आणि आपण पाहतो की भगवंतांना जेव्हा आपण जल अर्पण करतो, तेव्हा आरती झाल्यानंतर ते जल सगळ्यांच्यावर शिंपडलं जातं, किंवा भगवंतांना जो अर्पण केलेला जो भोग आहे तो आपल्याला महाप्रसादाच्या रूपाने मिळतो. म्हणजे ते सगळं, ते अन्न, ते जल भगवंत परम पवित्र करतात. मग भगवंत हे परम पवित्र आहेत आणि या परम पवित्रांची जर आपण सेवा केली तर आपण शुद्ध होऊ. मग आपण ही सेवा कशा प्रकारे करू शकतो, तर इंद्रियाने, मनाने आणि बुद्धीने. आपण आधीही पाहिलं आहे की आपली इंद्रिय म्हणजे ऋषिकेन ऋषिकेश सेवनम. आपण जर आपली इंद्रिय ऋषिकेशांच्या म्हणजे इंद्रियांचे जे स्वामी आहेत त्यांच्या सेवेत लावली तर आपण आपले मन शुद्ध करू शकू आणि आपली इंद्रिय शुद्ध करू शकू. मग आपलं मन कसं शुद्ध होईल, तर हरिनाम घेतल्याने आपलं मन शुद्ध होईल. आपण रोज म्हणतो चेतो दर्पण मार्जनम. तर हे म्हणजे जी हृदयावर अनेकानेक वर्ष साठलेली जी धूळ आहे, जी जन्मजन्मांतरीची धूळ आहे, ती हरिनामाने शुद्ध होईल.
आणि बुद्धी आपण कशी शुद्ध करू शकतो, तर शास्त्र वाचनाने आपण बुद्धी शुद्ध करू शकतो. मग शास्त्र कुठली वाचायला पाहिजे, तर भगवद्गीता आणि भागवत ही आपण कारण भगवंतांनी कुठलं प्रवचन दिलं नाही. भगवान श्रीकृष्णांनी केवळ एकच प्रवचन दिलंय, ते म्हणजे भगवद्गीता. आणि ते भगवंतांचं प्रवचन आहे, भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे. जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू, भगवंतांच्या लीलाचे भागवतामधून अध्ययन करू, तेव्हा आपण आपली इंद्रिय, मन आणि बुद्धी भगवंतांच्या सेवेत लावू शकू. भगवंत इथे सांगतात की ओंकार मी आहे. सरळ ओंकार हे भगवंतांचं ध्वनिरूप आहे. हरे कृष्ण महामंत्र हे सुद्धा त्याचंच एक ध्वनिरूप आहे. असं म्हटलंय की कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार. वास्तव म्हणजे आपण पाहतो की आपल्याला या जगामध्ये आपल्याला माता पित्यांनी आणले, त्यामुळं सगळ्या बाकीच्या लोकांची बरीचशी धारणा असते की माझे माता पिताच माझे भगवंत आहेत. परंतु भगवंत त्या माता पित्यांनी आपल्याला भौतिक शरीर दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या माता पित्यांचा अनादर करायचा आहे, पण आपण हेही जाणलं पाहिजे की आपल्या माता पित्यांना आपण परमपित्याच्या सेवेत कसं लावलं पाहिजे. आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही. मग हा आत्मा आपल्याला आपल्या आई वडिलांनी नाही दिलेला, तर तो आत्मा आपल्याला आपल्या मूळ पित्यांनी दिलेला आहे, मूळ माता पित्यांनी दिलेला आहे. म्हणून आपल्या मूळ माता पित्यांना जाणणे हा आपला धर्म असला पाहिजे. आपल्या माता पित्यांना आपल्या निग्लेक्ट करायचं नाहीये, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. आपण चित्रकेतू महाराजांची गोष्ट पाहतो की चित्रकेतू महाराजांनी कसं, त्यांना खूप वर्ष पुत्रप्राप्ती होत नव्हती. आणि जेव्हा त्यांना पुत्रप्राप्ती झाली, ज्या राणीकडून पुत्रप्राप्ती झाली, त्या राणीविषयी त्यांचं प्रेम खूप वाढलं. आणि मग बाकीच्या राण्यांना त्याच्याविषयी द्वेष वाटायला लागला आणि त्यांनी त्या मुलाला विष देऊन मारलं. पण जेव्हा नारद मुनी त्यांच्या पुत्राला जिवंत करतात त्यांचा शोक पाहून, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. पण पुत्र त्यांना म्हणतो, कोण कोणाचा पुत्र? मी तुमचा पुत्र नाही. मला आधीच्या जन्मामध्ये अनेकानेक माता पिता मिळालेले आहेत. म्हणजे तो आत्मज्ञानाची शिकवण चित्रकेतू महाराजांना देतो. म्हणून आपण पण या संसारात फसलो आहोत, त्यामुळे आपल्याला भगवंतांची सेवा करायची आहे. आणि या मनुष्य जन्मातून आपल्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडायचं आहे. माता पित्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, परंतु त्यांना भक्ती मार्गात लावणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. कारण आपण एखाद्या बुडलेल्या माणसाला वाचवायला जाताना त्याला वाचवतो, ना की त्याचे कपडे वाचवून घेऊन येतो. त्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांना जर त्यांच्या वास्तविक माता पित्यांचं ज्ञान दिलं ना, तर त्यांना आपण श्रीकृष्णांशी जोडू शकू. म्हणून खरा पुत्र कोण आहे, तर जो आपल्या आई वडिलांना भवसागरातून बाहेर काढतो, त्यांना नरकात जाण्यापासून वाचवतो आणि भगवंतांची भक्तिमय सेवा करायला त्यांना शिकवतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून वाचवतो. म्हणून आपल्याला खरा पुत्र व्हायचंय, माता पित्यांची सेवा करायची, पण त्यांना कृष्ण भावनेत लावून. वेदांना जाणणं अवघड आहे आपण म्हणतो, पण वेदांमध्ये काय आहे, तर 90% त्याच्यामध्ये कर्मकांड आहेत, 5% ज्ञानकांड आहे आणि 4% ज्ञान हे उपासना कांड आहे. जर आपण वेदांचा अभ्यास करायला जाऊ तर आपण कर्मकांडामध्ये फसून जाऊ, त्यामुळं आपण शुद्ध भक्ती करणार नाही. म्हणून आपण वेदांना जाणण्यापेक्षा श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत यांचे अध्ययन करायला हवं, कारण ते सर्व धर्मांचे सार आहेत. आणि आपण आपल्याला भगवंतांच्या सेवेत लावायला हवं. कारण आपल्याला भगवंतांची जर प्राप्ती करायची असेल, आपलं प्रयोजन जर आपल्याला साध्य करायचं असेल, तर आपल्याला भगवंतांची सेवा, मग ती आपण कशी करू शकतो? तर जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण भगवंतांचे दर्शन करतो, किंवा नामकीर्तन करतो, किंवा प्रसाद घेतो. या गोष्टी आपण मंदिरात, आता काल आपण मंदिरात गेलो, ह्या तिन्ही गोष्टी आपण केल्या. जे काही आपण भगवंतांच्यासाठी करू, असं काही नाही की सर्व काही सोडून तुम्हाला भगवंतांची सेवा करायची, तर त्या गोष्टी म्हणजे भगवंतांची सेवा करायची. भगवंतांची आपण 4 प्रकारची सेवा करू शकतो असं भगवंत भगवद्गीतेत सांगतात. ते म्हणतात, मनमना भो भक्तो मद्याजी माम नमस्करू मामय वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी. म्हणजे माझे चिंतन कर, माझा भक्त बन, माझी पूजा कर आणि मला नमस्कार कर. म्हणजे कोणतंही कार्य करताना आपण भगवंतांचं चिंतन करायला हवं, किंवा भक्ती करून, नामजप करून, आपण सेवा करून, भगवंतांना भोग लावून आपण भगवंतांची सेवा करू शकतो. बघा, वेगवेगळ्या कठोर तपश्चर्या लोकांनी केल्यात. रावणांची तपश्चर्या आपण पाहिली,
हिरण्यकशिपूची पाहिली. भस्मासूर तर प्रत्येक शरीराचा अवयव काढून भगवंतांना अर्पण करत होता, तेव्हा शिवजी त्यांना प्रसन्न झाले. काय हवं होतं त्यांना? तर मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याला त्याच्या शरीराचं भस्म बनावं. म्हणजे किती भौतिक इच्छा त्याची होती. म्हणजे पण आपल्याला काय, आपल्याला प्रभुपादांनी अतिशय सोपा मार्ग दिलाय. भगवंतांनी पण आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून तो सांगितलाय, तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्र, ज्याच्यामध्ये आपण राधाराणींना प्रार्थना करतोय की हे राधाराणी आम्हाला भगवंतांच्या सेवेत लावा. मग या भगवंतांची भक्ती ही अतिशय सरळ आणि सोपी आहे. तर हे भगवंतांची जी भक्ती आहे ती सोपी सुलभ आहे. ती आपण भगवंतांच्या भगवद्गीतेच्या ज्ञानातून आपण ही हरे कृष्ण महामंत्राचा जप करून, हे सहज भगवंतांच्या सोप्या सोप्या सेवा करून आपण आचरणात आणू शकतो. धन्यवाद. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो. हरे कृष्ण. माताजी सेटिंग चेंज करता का? हा, एकच मिनिट. माधुरी भक्ती माताजी, थँक्यू सो मच. सगळेजण म्हणतात तसं रविवारी सुट्टीचा दिवस तुम्ही देता, खरीच रिअली म्हणजे अप्रिशिएटिंग. थँक्यू. आणि 9वा अध्यायाचे खरंच सगळ्यांचेच लेक्चर्स खूप छान होत आहेत. अध्याय पण सुंदर आहे राजविद्या, आणि लेक्चर्स पण खूप खूप छान होत आहेत. कुणाला काही प्रश्न असतील ना तर नक्की विचारा. सेटिंग चेंज केलंय. आणि तुमचे पण सर्वांचे आभार. रविवारी सुट्टीच्या दिवशी सगळेजण जॉईन होतात. अजून पण तुमच्या मैत्रिणींना सांगा नक्की. आणि कुणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा प्लीज. मग उद्याची अनाउन्समेंट करून थांबायचं का? उद्या पण दुपारी 2 वाजता भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकावर पवित्र लीला माताजी आपल्याला विवेचन देतील. तरी सर्वांनी या लेक्चरसाठी जॉईन व्हा आणि आपल्या मैत्रिणींना पण नक्की सांगा, कारण हे परमगुह्य ज्ञान आहे, ते जाणण्यासाठी सर्वांनी नक्की वेळ काढा. धन्यवाद. ओके, थँक्यू. मग आपण थांबूयात.